जडला तुझ्या या डोळ्यात रात सजती या दिवसा तीर घुसला थेट काळजात उरात ठोक्यांचा जलसा जरा ताऱ्याला चांदणीशी झुरू दे आसमंतात चौघडा घुमू दे तुझ्या माझ्या फिरतीची पिप्पाणी वाजू दे पा 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 Is it okay? क्या बात आहे. पिपाणी वाजलेली आहे मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमध्ये. आज अत्यंत उत्साहात प्रेमाचा पाऊस पडलेला आहे आणि पिपाणी सुद्धा वाजलेली आहे. नेहा, खूप वाट बघायला लावलीस तू आणि आता फायनली फोटोकॉपी आलेली आहे. सगळी टीम समोर आहे. येस, सगळ्यात आधी वाट पाहायला लावली विजय मौर्य आमचे डिरेक्टर यांनी. त्यांनी खूप वेळ लावला चित्रपट तयार करायला आणि त्यानंतर मी वेळ लावला की चलो 1-on-1 अभी भिड जाते. कारण वायकॉम मोशन पिक्चर्स हा मोठा स्टुडिओ मला फार बॅकिंग देत आहे आणि ती मला हवं होतं सपोर्ट. त्यामुळे असा चित्रपट फोटोकॉपी सगळ्यांसमोर येतो आहे. 1.5 वर्ष लागले पण चांगल्या कलाकृतीला यायला वेळ लागतो आणि ती वेळ आली. वाट पाहिलेली आहे आम्ही आणि पर्ण आणि चेतन दोघंही आपल्या सोबत आहेत. पण पर्ण, तू एकटीच आहेस, दुसरी पर्ण कुठे आहे? ती गेली तिकडे बाहेर, तिला आणायचंय बोलून. पर्णची फोटोकॉपी कुठे आहे? चेतन, पर्णची फोटोकॉपी कुठे आहे? पर्णची फोटोकॉपी कदाचित कदाचित तिथे गेली होती का इथे कुठेतरी गेली आहे. मलाही कळलं नाही आतापर्यंत. ऍक्च्युली तुला माहिती आहे सारसबागेत गेली सारसबागेत. ही कुठली वाली पर्ण आहे? ही आहे का ही आहे? ते ही वाली आता ही गेली सारसबागेत. क्या बात आहे. पर्ण, सध्या तू जोरदार बिझी आहेस. वाजड झाला आणि आता फोटोकॉपी येतोय भेटीला. आता किती एक्सायटेड आहेस? हे वर्ष गाजवणार आहेस म्हणजे? खूप ऑब्व्हियसली खूप एक्सायटेड आहे आणि फोटोकॉपीसाठी मला म्हणजे इतक्या काय म्हणता येईल कामाच्या एवढ्या अर्ली टप्प्यावर 2 रोल्स करायला मिळणं आणि ऑब्व्हियसली विजय मौर्य ही एक काय म्हणता येईल एक पाठशाळा आहे. ते आमच्या त्या गुरु बनले आहेत. त्यांच्यावर काम करणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि नेहा राजपाल यांच्या सिनेमाचं संगीत हा त्याच्यातला काय म्हणता येईल प्लस पॉईंट आहे. पण ही खूप धमाल फिल्म आहे. मला ॲक्टर म्हणून खूप काम करायला मिळालं ह्याच्यात आणि खूप फॉर्च्युनेट आहे. अजून एक ही फक्त पिपाणी वाजली, अजून खूप गोष्टी यायच्या आहेत लोकांसमोर. बऱ्याच पिपाण्या वाजणार आहेत. आणि चेतन, किती एक्सायटेड आहेस? आज डहाणूकर कॉलेजमध्ये तू पण गाजवलेला आहेस हे स्टेज, धमाल डान्स केलेला आहेस, एकदम रॉकिंग परफॉर्मन्स झाला आहे. थँक्यू. मी खूप एक्सायटेड आहे आणि आज जसं आम्हाला लॉन्च करायचं होतं गाणं तसं झालेलं आहे. कॉलेजमध्ये क्राऊडमध्ये जिथे यंग क्राऊड आहे ज्याबद्दल ही फिल्म आहे पूर्ण. आणि आज खूप मजा आली. सगळ्यांनी सपोर्ट केलं आणि आम्ही डान्स करता करता स्टुडंट्सनी पण डान्स स्टेप्स फॉलो करून आमच्याबरोबर केले. सेम डान्स स्टेप्स. सो दे हॅव रिअली लाईक्ड इट. आय थिंक पहिल्याच दिवशी सगळ्यांना आता स्टेप्स माहीत झाल्या पिपाणी. सिग्नेचर स्टेप मला पण कळली ती. तुझ्या या डोळ्यात रात सजते या दिवसा तीर घुसला थेट काळ जात उरात ठोक्याचा जलसा ताऱ्याला चांदणीशी झुरू दे आसमंतात चौघडा घुमू दे तुझ्या माझ्या फिरतीचे पिप्पाणे वाजले. सपोर्ट सुद्धा मिळालेला आहे आणि स्टेज गाजलेला आहे. अशाच पद्धतीने हे लॉन्च होणार होतं. हो, म्हणजे ठरवलेलं की कॉलेजमध्ये जे पहिलं अनावरण होईल ते कॉलेजमध्ये होईल आणि विच अदर कॉलेज दॅन मुंबई कॉलेज आणि डहाणूकर आपला अस्सल मराठी कॉलेज आहे. आणि वैशाली इकडे राहते त्यामुळे ते आम्हाला लॉजिस्टिकली सोपं होतं करायला. वैशाली ताई का इलाका आहे? पार्ल्याला आपण आलेलो. पुणा, नाशिक असं कुठेतरी एकदम तिने बोलावलं असतं मला, मी गेले असते. पण हे फारच म्हणजे 5 मिनिटात आले. 5 मिनिटात आले वगैरे. पण हे फारच म्हणजे काय म्हणायचं तुझ्या एरिया कम्फर्टेबल होतं मराठी आणि आय नो की हा टार्गेट परफेक्ट
क्राऊड आहे. गाणं आहे पिपाणी, त्यामुळे एक अत्यंत उत्साह पूर्ण वातावरण इकडे होतं. म्हणजे कॉलेजमध्ये यायचं म्हणजे मी फार एन्थू असते, कारण तिकडची एनर्जी आणि व्हेरी स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते, ऑनेस्ट रिॲक्शन असते स्टुडंट्सची, आणि दे आर समबडी तिथून परफेक्ट गाणं मध्ये व्हायरल व्हायला लागतं. सो खूप छान ऑडियन्स आम्हाला आज लाभला, जो या पिपाणीच्या एनर्जीला समजून घेणारा ऑडियन्स होता. सो आय एम व्हेरी हॅपी की एका ॲप जागेत आपलं असं हे गाणं रिलीज झालं आहे, आणि आता पिपाणीची पिपाणी वाजेल असं आपण क्रॉसिंग आवर फिंगर्स. इजी टोके इजी टोके 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 मखमली सतरंगी नजराना गुलाबी मन खेळे फुकणी तात रंगी खेळ माग पुढे ये न झाल्या खाल मन नवाबी हो जना चढके बुधन चिडबी चकड में अरे जा रे जा तू डोमकावळ्या फुकटची शान दामवला माझा रुबाब जर दिसला तुला होणार धोका तुझ्या जीवाला. अरे हट अरे फुट आता हो लुटम लूट जरा तासाची तर्री होऊ दे. आणि दिग्दर्शक इकडे आहेत, शांत उभे आहेत ते आता, पण त्यांचा जलवा आपल्याला डायरेक्ट सिनेमात पाहायला मिळतो. पडद्यावर सुद्धा आणि पडद्यामागे सुद्धा. या सिनेमात तुम्ही पडद्यावर दिसणार आहात का, म्हणजे विचारलंय मध्येच एक एंट्री वगैरे एक सुभाष घई सारखं गेस्ट अपिअरन्स आहे. कॅप आहे का? कॅप नाही. करेक्ट. इनफॅक्ट आमचा पूर्ण क्रू दिसेल तुम्हाला कुठे ना कुठे. नेहाजी आप दिखाई. नाही मी नाही. पैसे वाचवलेत, लोकांना कास्ट केलं फिल्म. वैशाली नव्हती तेव्हा, त्यामुळे तिला पण एक रोल दिला असता. फोटोकॉपी 2 आता वायकॉम मागे लागलंय, पण एकदा फोटोकॉपी 1 होऊ दे. नक्कीच. आणि विजय, जसं नेहाची निर्मिती आहे, वायकॉम आता समोर आलेलं आहे आणि अत्यंत छान. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, या दिवसाची सगळ्यांनीच वाट बघितलेली आहे. आज कसं वाटतं? खूप आय एम व्हेरी हॅपी. फिल्म 16 सप्टेंबरला रिलीज होतं. आय होप ऑडियन्स ऑल्सो लाईक्स इट. मीन वी लव्ह द फिल्म. तर लेट्स वेट फॉर द बेस्ट. आणि म्युझिक पिपाणी, आज पिपाणी वाजलेली आहे, आज कसं वाटतं? खूप मस्त वाटतं आहे. आणि एंटायर गाण्याची जी प्रोसेस होती खूप ज्या पद्धतीचं पॉझिटिव्हली सगळं घडलं ते सगळं पाहता आय एम सो हॅपी ॲज अ म्युझिक डिरेक्टर. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. खूप गमती जमती केल्यात गाण्यामध्ये. आणि या गाण्याने मला लिरिसिस पण बनवलं आहे. आणि विजय सरांनी मला खूप हेल्प केली त्या गाण्याचा अंतराचा वगैरे पाठ करताना. आणि ॲज अ म्युझिक डिरेक्टर मला वाटतं की आपण एक गाणं डिरेक्टर आणि प्रोड्युसरकडून ब्रीफ आल्यानंतर ऐकवतो त्यांना, आणि त्यांना ते चटकन आवडतं. त्याच्यामध्ये आपण काही कमी जास्त करत नाही. तर तशा पद्धतीचं हे गाणं आहे. म्हणून मला वाटतं की हे गाणं जास्त Is it okay?
गाणं फार छान म्हणताय, आम्ही आत्ताच ऐकलंय मोठ्यांनी, त्यामुळे पुन्हा एकदा गाणं आधी होऊन जाऊ. गाणं तर म्हणतोच, पण त्याआधी मला 3 लोकांचं म्हणजे आभार मानायचे आहेत. एक तर नेहा राजपाल, आकाश राजपालजी, विजय मोर्याजी आणि A.B. प्रफुल्लचंदजी. कारण की अशा प्रकारचं जॉनरचं गाणं मी कधी गायलं नव्हतं. माझ्या वेगळ्या प्रकारची गाणी लोकांना माहिती आहेत, लोकांना ते आवडतात खूप. पण अशा प्रकारचं गाणं गायचं आहे तर नेहाजी आणि प्रफुल्ल आणि विजयनी सांगितलं, विजयजींनी की नाही हे तूच गाणं, ते गाणं गाऊ शकशील चांगलं तू. आणि आता तुम्ही म्हणता की गाणं चांगलं गायलं. जोरदार पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. जीव जडला तुझ्या या डोळ्यात ग, रात सजते या दिवसा, तीर घुसला थेट काळ जात ग, उरात ठोक्यांचा जलसा, जरा ताऱ्याला चांदणीशी झुरू दे, असं म्हणतात चौघडा घुमू दे, तुझ्या माझ्या फिरतीची पिप्पाणी वाजू दे. पापा 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 पापा. तुझ्या माझ्या फिरतीची पिप्पाणी वाजते. पुन्हा एकदा स्टेज हलवून सोडलेला आहे आणि सगळे ऑडियन्स पुन्हा आता इथेच बघतायत, कारण इकडे पुन्हा एकदा स्टेजवर जलवा निर्माण झालेला आहे आणि पर्ण आणि चेतन सोबत आहेतच. पर्ण, जसं मी म्हटलं की फोटोकॉपी, तुझ्या दुसऱ्या फोटोकॉपीची पण आम्ही वाट बघतोय. पण एक प्रश्न आहे, नेहा, पर्ण आणि चेतनला सलमान खानला एक वेगळ्या प्रमोशनसाठी आधीच सांगून ठेवलं होतं का फोटो नाही तो फोटो कॉपी बी चालसे, हे गाणं आधीच आलं होतं? यू वोंट बिलीव्ह, मला अजूनही तुझा मेसेज आठवतोय. ही मला जेव्हा भेटली, जेव्हा नाव जाहीर झालं, फोटोकॉपी हे आम्ही राखून ठेवलेलं नाव होतं, अगदी शेवटी काढलं, तेव्हा हिचा पहिला मेसेज होता की सलमान खानने प्रमोट करायचं ठरवलं आहे का तुझा चित्रपट. म्हटलं आम्ही असे काहीतरी लूपहोल्स काढू शकतो. जोरदार आयडिया होती. जोरदार आयडिया ना. फोटोकॉपी टाईप करा, पिक्चर आणि सलमान खान असे 2च दिसतात. नेहा can do it. तुम्हाला काय वाटतं? नेहाबरोबर आता तुम्ही छान एवढं काम केलेलं आहे, काय वाटतं? प्रमोशन सुरू झालं होतं आधीच ना, 3 वर्षापूर्वी वगैरे. मेसेज करून ठेवला होता सलमानला प्रायव्हेटमध्ये की असं एक गाणं काढ, आमची फिल्म येते, गरज आहे म्हणून. प्रमोशन खूपच आधी सुरू झालं होतं. हो कधी तू पहिला फोटो काढलास आयुष्यात? आणि मग मी ऑडिशनला आलो होतो त्या दिवशीपासून प्रमोशन सुरू झालं होतं. आणि त्यांनी जो माझी ऑडिशन घेतली होती, बट ओव्हरऑल खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मॅम. मी अशी पण सांगितलं की इट्स अ ह्यूज रिस्क की नवीन मुलाला लॉन्च करायचं. तुला सांगू का, मला असं वाटतं की मराठी ऑडियन्सला नवंच हवं असतं, चांगलं हवं असतं, आणि तेच देण्याच्या प्रयत्नात आम्हाला हे दोघे नवी टॅलेंटेड लोक मिळाले, आणि मला असं वाटतं तेच वर्क करतं. म्हणून आम्ही ठरवलं की नाही, नवी जोडी यायलाच हवी. हा, तुझ्या सिनेमातली सगळी गाणी आम्ही ऐकणार आहोत, नंतर तुझ्या पण आवाजात ऐकणार आहोत. पिपाणी पण आज ऐकलेलं आहे, पण ते विशेष गाणं फोटोकॉपीचं आज झालंच पाहिजे. फोटो नाही तो फोटोकॉपी आज ही खास डिमांड आहे. सलमान खान आहे त्या गाण्यात. फोटोकॉपी नाही, ओरिजिनल तो तारो फोटो पण चालसे, तू नदी तो तारो फोटो पण चालसे, तारो फोटो नदी तारो फोटो नदी, फोटो कॉपी पण चालसे. इजी टोके. इजी टोके. 16 सप्टेंबरला सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन फोटोकॉपी पाहायचा, बरं का? इची टोके. फोटोकॉपी सगळ्यांना खूप आवडणार आहे आणि 16 सप्टेंबरची वाट बघा आणि सगळ्यांनी फक्त थिएटर्समध्ये जाऊनच ही फिल्म पहा. फोटोकॉपी 16 सप्टेंबर.
परत जर का तुम्हाला प्रेमात पडायचं असेल आणि खऱ्या प्रेमात पडायचं असेल तर 16 सप्टेंबरला फोटोकॉपी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा, नका विसरू. खूप प्रेमाने बनवलेला सिनेमा आहे, खूप प्रेमाने काम केलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच. आणि प्लीज बघा 16 सप्टेंबर, डोंट फॉरगेट. एकदा मागे तुझी स्टेप तरी अशी करून दाखव. हा हिरं नाही केलं 16 सप्टेंबरला फोटोकॉपी रिलीज होते. सगळ्यांनी चित्रपटगृहात जावं आणि फोटोकॉपी पाहावा. इज इट ओके? इज इट ओके? ओके. 16 सप्टेंबरला महाराष्ट्रभर फोटोकॉपी हा चित्रपट रिलीज होतोय. तर सगळ्यांनी आपापल्या गर्लफ्रेंड बरोबर ओरिजिनल कॉपी बरोबर जाऊन हा चित्रपट बघावा. आणि ज्यांना गर्लफ्रेंड नाही त्यांनी तोपर्यंत पॅ 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 पिपाणी वाजू शकता. सगळ्यांसोबत. सलमान खानने ऑप्शन दिली होती. सलमान खानने ऑप्शन दिली होती, फोटो નથી तर फोटो कॉपी पण चालશે. आमच्याकडे दोघी आहेत या फिल्ममध्ये, फोटो पण आहे फोटो कॉपी पण आहे. तर प्लीज 16 सप्टेंबरला सिनेमागृहात जा आणि प्लीज पहा आमचा सिनेमा. 16 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा. थँक्यू. येस. आणि फायनली पुन्हा एकदा पॅ 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 होऊन जाऊ दे. आता 1 2 3 4. पॅ 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 पॅ